हॅलो नमस्कार, मी निर्मला तुमचं सर्वांचं निर्मला फॅशन मराठी चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते आहे। तर हा साधा ब्लाऊज आहे मैत्रिणींनो, आणि आपण फास्टमध्ये कशा पद्धतीने ब्लाऊज स्टिच करायचा आहे ते मी तुम्हाला शेअर करते। तर हे प्रिन्सेस कट ब्लाऊजचं पॅटर्न आहे आणि आपण ह्या पॅटर्नचा वापर करून कशा पद्धतीने ब्लाऊज जो आहे तो कटिंग करायचा आणि स्टिचिंग करायचा ते पाहणार आहोत। तर हे माझ्या जवळचं पॅटर्न आहे आणि मी आता पॅटर्न देत आहे। जर ज्या मैत्रिणींना पाहिजे असेल त्यांनी मी जो तुम्हाला नंबर देते त्याच्यावरती तुम्ही कॉन्टॅक्ट नक्कीच करा, व्हॉट्सअप करा, कॉल करू नका। तर त्याच्यावरती मी तुम्हाला पॅटर्नची माहिती नक्कीच देईन। तर अशा पद्धतीने आता हे माझ्या जवळचं पॅटर्न आहे। मी इथं बाहीची उंचीनुसार बाही टाकून घेतलेली आहे, त्याच पद्धतीने बॅक साईडचं पण मार्किंग करून घेतलेलं आहे आणि हे फ्रंट पार्टचं मार्किंग आहे। तर हे मी जसं मला बसवता येईल तसं मी इथं बसवतीये। याच्यामध्ये काय चेंज करायचं तेही मी तुम्हाला सांगणार आहे। तर हे जे पॅटर्न आहे हे आपण आखून घेतल्यानंतर साईडनी जिथं आपल्याला जोडायचं आहे तिथं थोडंसं अर्धा इंचानी वाढवून घ्यायचं आहे। जसं मी तुम्हाला वाढवताना दिसते याच पद्धतीने वाढवून घ्यायचं आहे। या पद्धतीने आता हे प्रिन्स कट ब्लाऊजचं संपूर्ण जे आहे मी इथं आखून घेतलेलं आहे आणि आता कटिंग पण करीत आहे। तर आपला बॅक साईड पार्ट इथं कट झालेला आहे। डेली यूजसाठी तुम्ही प्रिन्सेस कट ब्लाऊजचं साधा ब्लाऊज या पद्धतीने स्टिच करू शकता, खूप सोप्या पद्धतीने। आणि बघा इथं हा आपला फ्रंट पार्टचं संपूर्ण कटिंग झालेलं आहे, बॅक साईड कट झालेला आहे आणि मी ही करते बाही कटिंग। तर प्रिन्स कट ब्लाऊजचे अगदी दोन पार्ट, फ्रंट पार्टचं दोन पार्ट आहेत आणि बॅक साईडचा एक पार्ट, असे तीन पार्ट आणि हा एक चौथा, असे चारच पॅटर्न याच्यामध्ये फक्त आपल्याला कटिंग करायचं आहे आणि स्टिच करायचं आहे। आणि हे बघा मी आता काढते पायपिंगसाठी पट्ट्या काढते। तर तिरकी पायपिंगसाठी पट्ट्या काढते मी। अशा पद्धतीने आपण ह्या तिरकस अशा पट्ट्या काढून घेतल्या, यानी पायपिंग अशी छान तयार होती। तर डायरेक्टली ब्लाऊज पीसवरती पण कटिंग दाखवलेली आहे, परत पेपर कटिंग पण दाखवलेली आहे। ज्यांना बघायचे असेल त्यांनी नक्कीच बघा आपल्या चॅनलवरती। इथं लगेचच जे आहे आपलं स्टिचिंग करायला सोपं जातं आणि फास्ट व्हावा यासाठी आपण जे आहे गळा रुंदी ते आपण लगेच घेतलेलं आहे। तर 2.25 इंच गळा रुंदी घेतलेली आहे आणि परत खालच्या साईडनी 2.5 इंच गळा रुंदी घेतलेली आहे आणि बॅक साईडचा पण आपण जो गळा आहे तो पण इथं घेतलेला आहे, गोल गळा आवडीनुसार। तर आपलं इथं संपूर्ण कटिंग झालेलं आहे आणि गळा वगैरे पण आपण घेतलेले आहे। आता आपण हे स्टिच करून घेणार आहोत। तर इथं बघा आता मी हा फ्रंट पार्ट घेतलेला आहे। तर मी इथं सर्वात पहिले हे कट करून घेतलं हुक लूप पट्टीच्या साईडचं। तर अशा पद्धतीने आपला गळा तयार होणार आहे। आणि आता आपण काय केलं, दोन्ही पण साईडच्या ज्या कटोऱ्या आहेत जोडायच्या त्या आपण अशा पद्धतीने जोडून घ्यायच्या। जोडायच्या आधी नेहमी चेक करून घ्यायच्या। तर अशा पद्धतीने आपलं ह्या पट्टी जी कटोरी आहे जोडायची ती आपण आपली इथं जोडून झालेली आहे। आता इथं काय करते मी, तर दाबटीप देऊन घेते। तुम्हाला द्यायची असेल तर द्या, नसेल द्यायची तर देऊ नका, काही अडचण नाही। याच पद्धतीने बघा एकदम सिल्क ब्लाऊज आहे, एकदम साधा एकदम भरीव ब्लाऊज आहे, इतका सुंदर पीस आहे हा। तर याच पद्धतीने आहे ना आपण दुसरा पण पार्ट जोडून घेणार आहोत। एकदम भरीव असा साधा ब्लाऊज पीस आहे आणि रफ मधला कपडा आहे, एकदम छान याचं सूत आहे, तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत असेल। तर हे डेली यूजसाठी आपण शिवत आहोत, कस्टमरचं ब्लाऊज आहे हे। तर अशा पद्धतीने आपण दोन्ही साईडचे पार्ट जोडून घेतलेले आहेत। आता आपल्याला काय करायचं आहे, तर आपल्याला इथे खालच्या साईडने आपल्याला पट्ट्या जोडायच्या आहेत बघा, कारण की आपण हे साधं ब्लाऊज शिवतोय। तर आपण जशी कमरपट्टी जोडतो त्याच पद्धतीने आपल्याला इथं त्या खालच्या साईडलाही पट्ट्या जोडायच्या आहे। तर मी एक पट्टी जी आहे ती हुक लूप पट्टीसाठी लगेचच काढून घेतली। आता बघा या पद्धतीने आपण खालच्या साईडने ही पट्टी जोडून घेतोय। जसं आपण कमरपट्टी जोडतो बिलकुल तसंच आपल्याला फ्रंट पार्टची पण ही पट्टी खालच्या साईडने जोडून घ्यायची। तर अशा पद्धतीने आपली ही पण एक पट्टी जोडून झाली। आता जशी आपण ही एक पट्टी जोडली त्याच पद्धतीने आपण दुसरी ही पट्टी जोडू। तर तुम्ही जर ह्या साधा ब्लाऊज इतका सॉफ्ट आहे हा, तुम्ही कितीही याला मी जो आहे ना इथं
36 साईजचं पॅटर्न आहे हे आणि इथं ह्याला पफ आणण्याचा प्रयत्न करते मी, पण तो काही येत नाही कारण की इतका सिल्क कपडा आहे आणि पण ह्या ब्लाऊजचं फिनिशिंग वगैरे खूप सुंदर आलेलं आहे. तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी नक्कीच दिसेल. आपण हुकलूक पट्टी लावून घेतोय. तर आता ही झालेली आहे आयपट्टी. तर बघा अशा पद्धतीने आपण ही आयपट्टी पण जोडून घेतलेली आहे. आता आपण इथं हुक पट्टी पण तयार करून घेतलेली आहे. तर बघा किती छान असं आपलं ब्लाऊज जे आहे ते अतिशय फास्टमध्ये इतका तयार झाला. आता इथं तुम्ही थोडीशी गळा जी आहे ती इथं कमी जास्त करून घेऊ शकता. जर तुम्हाला गळा खोल पाहिजे असेल तर तुम्ही आणखीनही खोल घेऊ शकता. तर हा गळा आपला 7 इंचाचा आहे आणि शिवल्यानंतर 6.5 इंच, 5.5 इंच तयार होईल. आता मी बॅक साईडचे टक्स घेते तर ते 3.5 इंचावरती घेते. आडवाही मी 3.5 इंच टक्स घेतलेला आहे आणि उभाही 3.5 इंचाचा टक्स घेतलेला आहे. तर आपला बॅक साईडच्या अशा पद्धतीने टक्स मारून झालेले आहेत. आता आपण याला कमरपट्टी जोडणार आहोत, पण त्याच्या आधी आपण काय करणार आहोत तर हे बघा, आपण इथं सर्वात पहिलं शोल्डर जोडून घेणार आहोत. तर अशा पद्धतीने आपण शोल्डर अर्धा इंचापासून टिप मारायची. अर्धा इंचापासून टिप मारल्यानंतर इथं आपलं शोल्डर अजिबातच उतरायला नको, थोडीशी तिरकी ही टिप मारून घ्यायची आहे. आता इथं आपण थोडासा शेप देऊन घेणार आहोत. कुठं कमी जास्त वाटलं तर इथं थोडासा आकार देऊन घ्यायचा आहे. याच्यामध्ये आता आपण कमरपट्टी जोडणार आहे. अशा पद्धतीने ही कमरपट्टी काढून घेतोय बघा. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि पेपर पॅटर्न पाहिजे असल्यास प्लीज व्हॉट्सअप नक्की करा. तर अशा पद्धतीने आपण जे आहे इथं कमरपट्टीसुद्धा जोडून घेतलेली आहे, तुम्ही पाहू शकता. आता याच्यावरतून आपण दाबटीप देऊन घेऊ. आता इथून आपण अशा पद्धतीने जे आहे ना परत एकदा एक टिप मारून घेतलेली आहे. आपली कमरपट्टी ही संपूर्ण तयार झाली. आता इथं मी जोडून घेते बाही. तर आपला खोल भाग जो असतो बाहीचा तो आपल्याला फ्रंट पार्टला आला पाहिजे, अशा पद्धतीने जोडून घ्यायचा आहे. तर ही बाही तुम्ही पाहू शकता, अजिबात आपली कमी बिमी काहीही पडलेलं नाही. व्यवस्थित अशी बाही आपली लागल्या गेलेली आहे ब्लाऊजला. फक्त बाही जोडताना मधल्या सेंटरपासून बाही जोडायची आहे, जशी मी आत्ता जोडली. निम्मी बाही आपल्याला जोडायला सुरुवात करायची आहे निम्म्या बाहीपासून. तर जशी मी आत्ता जोडते पहा, मधला सेंटर काढून घ्यायचा बाहीचा. त्याच्यानंतर मधल्या सेंटरपासून बाही अर्धी एक साईडनी आणि अर्धी दुसऱ्या साईडनी जोडायची आहे, जेणेकरून आपली बाही ही परफेक्ट लागल्या जाती आणि पुढचा गळा जो आहे तो खाली कलत नाही. व्यवस्थित असं जे आहे ना व्यवस्थित येतं जर बाहीचं तुम्ही ह्या ट्रिक्स फॉलो केल्या तर व्यवस्थित. आता इथं आता पाहू शकता बाही पण जोडून झालेली आहे. तर जी काही बाहीची उंची आपली कस्टमरची आहे ती आपण इथं टाकून घेतलेली आहे. तर इथं ह्या कस्टमरच्या बाहीची उंची 4.25 इंच होती. तर अशा पद्धतीने मी 4.25 इंचावरती मार्किंग करून अशी फोल्ड पट्टी करून घेतलेली आहे. ब्लाऊज संपूर्ण स्टिच झाल्यानंतर आपण त्याला हातशिलाई करणार आहोत. तर थोडीशी पट्टी अशी फोल्ड करून घ्यायची आणि त्याच्यानंतर बाहीची उंची टाकून अशी फोल्ड करून घ्यायचं आहे. तर अशा पद्धतीने हा ब्लाऊज जो आहे तो संपूर्ण स्टिच झालेला आहे. फक्त राहिलेली आहे पायपिंग. तर मी पायपिंगचा व्हिडिओ तुमच्यासोबत नेक्स्ट याच्यामध्ये शेअर करीन. तर मी तुम्हाला फायनली ब्लाऊज दाखवणार आहे आपला कशा पद्धतीने तयार झालेला आहे म्हणून. तर ह्या पायपिंगसाठी पट्ट्या मी काढून घेते आहे. तर तिरक्या अशा पट्ट्या आपण जोडून द्यायच्या आहेत. तर फायनली तुम्ही ब्लाऊज बघू शकता किती सुंदर तयार झाला. पायपिंग तुम्हाला मी इथं दाखवलेली नाही आहे, तर मी पायपिंगचा नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला नक्कीच सांगन. तर बघा किती छान असं आपलं ब्लाऊज संपूर्ण स्टिच झालं. डेली यूजसाठी तुम्ही हे ब्लाऊज असं शिवू शकता. तर चला आजचा व्हिडिओ इथंच संपवते. आवडला असेल तर लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.